आणि यानंतर आपण थेट विधानसभेत जाऊयात। वनमंत्री गणेश नाईक सध्या बोलतात। निर्माण करणं, साहित्य निर्माण करण्याची बांबू बोर्डाची योजना आहे। आता या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा बांबू करता स्वतंत्र योजना निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये एका युनिटला साधारण 10 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की चेतनजी तुपे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे या नुसत्या त्या बुरुड लोकांना रोजगार नाही, आदिवासी लोकांना बांबू निर्मिती करता त्यांना प्रोत्साहित करणं आणि त्याची मार्केटिंग करण्याकरता विविध मॉलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जागा निर्माण करून देण्याचं निश्चित केलेलं आहे। एकूणच आपण जो उद्दिष्ट आहे की प्लास्टिक टप्प्याटप्प्यानं प्लास्टिकचा वापर कमी व्हावा किंबहुना तो शून्य व्हावा, जेणेकरून पर्यावरणाचा जो ऱ्हास होत चालला तो थांबावा, याकरता ही लक्ष तुम्ही आणल्यात। याच्या अनुषंगानं चर्चा घडेल, काही लोकांना त्याचा बोध होईल आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा लोकांचा प्रयत्न चालू राहील। अध्यक्ष महोदय, मला वाटते मी दिलेली उत्तरं एवढीशी पुरेशी आहेत। आणखी प्रश्न विचारले त्याला उत्तर देईन। शेखर निकम मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। बांबू लागवडच अशी आहे की तो कायापलट करू शकणारी लागवड आहे। यामध्ये पर्यावरणाचा देखील ऱ्हास बांबू लागवड केल्यामुळे होत नाही, कारण कार्बन डायऑक्साईड वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत। मी या निमित्ताने अध्यक्ष महोदय एवढंच सांगेन की आसाम राज्यामध्ये ज्या पद्धतीने आपण BNC मध्ये PW डिपार्टमेंटमध्ये 10% बांबूचं प्रोडक्शन आरक्षित करून ते घेण्याचं धोरण निश्चित केलेलं आहे, त्या पद्धतीने आपण धोरण एखादं निश्चित करणार का? आपल्याकडे जे शासकीय फर्निचर आपण केलं जातं त्याच्यामध्ये आपण काही 10% बांबूचं फर्निचर कंपल्सरी घेण्याबाबतचं काही धोरण करणार का? आणि CRZ मध्ये जी काही हॉटेल व्यवसाय होतात तिथं बाहेरचं ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।